नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे राजीनामा आणि नाराजीनामा। आज जवळजवळ 18 दिवसांनंतर जे पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर 18 दिवसांनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो स्वीकारला आणि एका अर्थाने महाविकास आघाडी सरकारची ही पहिली विकेट पडलेली आहे। एक तो वाडा जो उभा केला होता 3 पक्षांचा, त्या वाड्यातला एक बुरुज, एक वीट, काय म्हणाल ते संजय राठोड यांचं स्थान या सरकारमध्ये किती आहे ते, पण तो ढासळलेला आहे। आणि एकदा भगदाड पडलं की आणखीन आजूबाजूला तटबंदीला भगदाड पाडणं सोपं होतं आणि त्याच्यामुळे आज एका अर्थाने भाजपाला गेल्या 1.25 वर्षाच्या काळातलं सगळ्यात मोठं यश मिळालेलं आहे। खरं तर हे यश मिळायला 18 दिवस का लागले याचा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल। बऱ्याच जणांना वाटत असेल की भारतीय जनता पक्ष एक विरोधी पक्ष म्हणून कमी पडला का, कारण इतकं स्पष्ट प्रकरण होतं आणि संजय राठोड यांच्या ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरत होत्या, त्या लॅपटॉपमधले डिटेल्स सर्क्युलेट होत होते आणि त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांचा आणि पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येचा काहीतरी संबंध आहे असं चित्र जनमानसात निर्माण होत होतं। आणि खरं तर या संशयाच्या आधारावर, कारण जे सार्वजनिक जीवनात असतात, जे मंत्रिपदी बसतात, त्यांना तर ही अशा प्रकारची अग्निपरीक्षा द्यावी लागते। त्यांचं चारित्र्य हे वादातीत असावं लागतं। तो एखादा माणूस दोषी आहे का नाही हा विषय इथे उरत नाही, त्याच्यावर अशा प्रकारचे आरोप असणं हा देखील एका अर्थाने त्याच्या चारित्र्याला लागलेला बट्टा आहे। आणि त्यामुळे अशा केसमध्ये हा राजीनामा खरं तर पहिल्याच दिवशी घ्यायला हवा होता, यायला हवा होता, पण भाजपाला यामागे 18 दिवस का लागले हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होणं स्वाभाविक आहे। कदाचित याच्यामागे भाजपाची रणनीती असू शकते, कदाचित हा चित्रा वाघ यांच्या सलग 2-3 दिवसच्या पत्रकार परिषदा चालू आहेत आणि त्याला जे लोकांकडून समर्थन मिळतं आहे त्याचा देखील हा परिणाम असू शकतो। कारण जे काम भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी जे आक्रमकपणे करायला हवं होतं ते काम चित्रा वाघ यांनी केलं, ते कौतुक आहे। आणि त्यामुळे भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांना देखील या प्रकारची आपली भूमिका अधिक आक्रमक, अधिक धारदार करावी लागली। पण मला याच्यामध्ये पहिली शक्यता जास्त वाटते, कारण महाविकास आघाडी सरकारला बेसावध गाठून विधानसभा विधिमंडळ अधिवेशनाच्या 1-2 दिवस आधी हे प्रकरण शिगेला पोचवून त्यांना खिंडीत गाठायचा कदाचित हा डाव भाजपाने आखलेला असू शकतो। आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात या प्रकरणाबद्दल भाजपचे नेते फार आक्रमकपणा दाखवत नव्हते। याच्या आधी धनंजय मुंडेंच्या प्रकरणाच्या बाबतीतही असंच झालं होतं आणि ज्या प्रकारे भाजपा नेत्यांकडूनच असं सूचित करण्यात आलं होतं की ते मुलगी तक्रार मागे घेते आणि हा पोलिसांनीच आधी चौकशी करावी आणि मग शोधून काढावं, त्यावरून एक लोकांच्या मनात संशय निर्माण होत होता की अरे खरंच यांना राजीनामा हवा आहे का, खरंच यांना सरकारला कोंडीत पकडायचं आहे का, एवढं शांतपणे विरोधी पक्ष कशा प्रकारे काम करतोय। पण पूजा चव्हाण प्रकरणात जसे दिवस जायला लागले आणि कदाचित सरकार बेसावध राहिलं, कदाचित त्यांना वाटलं की विरोधी पक्षनेते किंवा विरोधी पक्ष देखील या विषयावर फारसा आवाज करत नाही आहेत, फारसं काही बोलत नाही आहेत, याचा अर्थ कदाचित आपण हे प्रकरण असंच पुढे नेऊ शकू। पोलीस तपास करतायत, FIR दाखल होईल त्यांना सवड मिळाली की, किंवा त्यांचा तपास त्या टप्प्यात पोचला की त्याच्यानंतर चार्जशीट, अटक बिटक हे सगळं, आणि तोपर्यंत कदाचित लोकांची मेमरी, लोकांची स्मरणशक्ती फारशी नसते आणि 1-2 महिने झाले की त्यांना गोष्टींचं विस्मरण होतं आणि तोपर्यंत एखादं नवीन प्रकरण घडेल, नवीन विषय मिळेल आणि त्यामुळे आणि अचानक मात्र विरोधी पक्ष म्हणून भाजपा सक्रिय झाला आणि त्यांनी संजय राठोड यांच्याबद्दल कडक भूमिका घ्यायला प्रारंभ केला। काही माध्यमांनी पण इथे विशेष उल्लेख करायला पाहिजे, न्यूज 18 लोकमत असेल, TV9 असेल, यांनी देखील सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रकरण सातत्याने लावून धरलं, सोशल मीडियावर हा विषय चर्चेत होताच
आणि त्याच्यामुळे कदाचित संजय राठोड यांना दबावाखाली शक्तिप्रदर्शन करावं लागलं आणि त्या शक्तिप्रदर्शनामुळे सरकारला शक्ती मिळायच्याऐवजी सरकारची नाचक्की झाली आणि नाचक्कीचं ते म्हणजे ती नाचक्की सार्वजनिकरित्या झाली की सरकारमधलाच एक मंत्री करोना काळात जेव्हा विरोधी पक्षांसह सरकारचे प्रमुख नेते मंत्री कार्यक्रम घेणं बंद करत असताना काही हजारांचा मोर्चा जमवतो, एक मेळावा जमवतो, त्यानंतर त्यामध्ये अनेकांना कोरोना होतो आणि असं सगळं असल्यामुळे त्याच्यानंतर मात्र चित्राताई वाघ आणि देवेंद्र फडणवीस यांनी अधिक आपली भूमिका मजबूत केली आणि त्याचा परिणाम हा संजय राठोड यांच्या राजीनाम्यात झाला. आज म्हणजे दुपारपर्यंत हे स्पष्ट नव्हतं की ते राजीनामा देतील का नाही आणि राजीनामा दिला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तो स्वीकारतील की नाही. कारण काल रात्री एका वाहिनीने अशी बातमी दाखवली होती की संजय राठोड यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत मी राजीनामा देणार नाही, कारण त्यांच्या पाठी त्यांचा वंजारा समाज एक मोठ्या ताकदीनिशी उभा राहिल्याचं चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांच्या समाजाचे प्रमुख महंत त्याबाबत भूमिका घेत होते. ज्या मुलीने आत्महत्या केली तिचे कुटुंबीय, तिचे आई वडील बहीण त्याबाबत भूमिका घेत होते आणि त्यामुळे कदाचित हा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वीकारणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. पण जेव्हा विरोधी पक्षांनी घोषित केलं, भाजपने घोषित केलं की या प्रकरणावर आम्ही विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही, तेव्हा मात्र सरकारवर राजीनामा घेण्याची नामुष्की आली आणि एका अर्थाने ही विकेट काढली संजय राठोड यांची जी विकेट काढली ती चित्राताई वाघ यांनी काढली आणि ती जी जखम महाविकास आघाडी सरकारला झाली होती त्या जखमेवर मीठ चोळायचं काम आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत झालं. तसं बघायला गेलं तर उद्यापासून सुरू होणारं विधिमंडळ अधिवेशन हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासातलं सर्वात छोटं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. कदाचित त्याला कोविडमुळे ही पार्श्वभूमी आहे, पण विरोधी पक्षांची अशी मागणी होती की कोविडचा बाऊ न करता किंवा कोविडच्या नावाखाली अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न न करता नुसतं लेखानुदान मंजूर करून घेऊन एप्रिलमध्ये मेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवता येईल आणि ते पूर्ण त्याच्या म्हणजे जितक्या दिवसांचं हे अधिवेशन असतं त्याच्यावर हे घेता येईल. कारण अर्थसंकल्प किंवा बजेट हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. कारण गेलं वर्षभर कोविडमुळे राज्याची अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे समाजातले जे विविध घटक आहेत ते प्रभावित झालेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी अडकलेली आहे, लोकांना विजेची बिलं भरता आलेली नाही आहेत आणि त्यांच्या मागे आणि एकूण MSCBची MSCLची थकबाकी 65,000 कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यामुळे नाईलाजाने का होईना विद्युत महामंडळाला अनेक लोकांचे विजेचे कनेक्शन कापावे लागलेले आहेत. त्याच्याबद्दल नाराजी आहे कारण अनेकांना वाटतं की आपल्याला गरजेपेक्षा जास्त बिल आलेलं आहे किंवा आपण काही विजेचा वापर न करता काही 10,000च्या वर काही ना 50,000च्या वर बिलं आलेली आहेत आणि त्यामुळे हे सगळे मुद्दे देखील आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांचाही मुद्दा आहे कारण नाना पटोले यांनी राजीनामा देऊन ते आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा या पदासाठी निवडणूक होणार आहे आणि या पदासाठी जर निवडणूक झाली तर सरकारला निश्चित किती आमदारांचा पाठिंबा आहे ही गोष्ट स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारच्या गोष्टी अन्य राज्यांमध्ये चालतात, गोव्यामध्ये पूर्वी व्हायच्या आता पुदुचेरीमध्ये झाल्या, त्यामुळे सरकारला कुठल्याही प्रकारचं मतदान अशा पार्श्वभूमीवर घेणं हे एका अर्थाने अवघड दुखणं आहे आणि त्यामुळे सरकारला ते करायचं नव्हतं. पण या अधिवेशनात ते होणं अपेक्षित होतं. हे अधिवेशन बहुधा सरकार अशा निवडणुका अध्यक्षपदाची निवडणुका न घेता उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पुढे नेईल. बाकीचे जे खास करून आरोप देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदेत केले असं दिसतंय की ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागले. कारण देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये हे राज्य सरकार केवळ बदल्यांमधनं पैसे कमवत आहेत, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बोली लागत आहेत आणि पोलिसांना देखील त्यांनी आवाहन केलं की अशा प्रकारची लाचारी त्यांनी स्वीकारू नये आणि त्याच्यामुळे सरकार या अधिवेशनातनं पळ काढत आहे. शेतकऱ्यांना दिलासा नाही, विजेच्या बिलांची सक्तीची वसुली आहे, रेतीच्या अवैध उपसा चालू आहे
आणि त्याच्यानंतर त्यांनी हा आपला मोर्चा संजय राठोड आणि त्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख, धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला आणि त्याच्यावर भाजपने भूमिका घेतली की जे शक्ती विधेयक किंवा शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकार राज्यात आणत आहे, ज्याच्याद्वारे बलात्काऱ्यांना काही ठराविक मुदतीत फाशीची शिक्षा रेकमेंड केलेली आहे, त्या त्याच्यासाठी जो संयुक्त समिती आहे त्यातनं भाजपाचे सदस्य राजीनामा देणार आहे. कारण भाजपाला वाटतं की सरकार महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांबाबत गंभीर नाही आणि खास करून सरकारशी संबंधित किंवा पक्षांशी संबंधित लोक आहेत त्यांना वाचवण्याचं कौतुक केलं जात आहे. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देखील मुद्दा काढला. अर्थात कदाचित त्यांच्या बोलण्यात एखादी चूक झाली किंवा कदाचित त्यांना सावरकर जयंतीबाबतही म्हणायचं असेल, कारण उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षी सावरकर जयंतीला ट्विट केलं होतं का नाही ते मला आत्ता आठवत नाही आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा काढला की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधं ट्विट करवत नाही. आणि परवा अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती आणि पुण्यतिथीला उद्धव ठाकरेंनी ट्विट केलं नव्हतं. यावर शिवसेनेचे समर्थक असं सांगतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीला ट्विट केलं नव्हतं. हे वाकयुद्ध त्यांच्यात चालू राहतं, तो प्रश्न नाही आहे. आणि त्याच्यामुळे आज देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला उत्तर द्यायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. आणि या पत्रकार परिषदेत ज्याला मी नाराजीनामा म्हणत होतो त्यांची नाराजी अधिक स्पष्टपणे दिसून आली. त्यांनी आक्रमकपणे पत्रकार परिषद घेतली. अर्थात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तरं देताना मुख्यतः भावनिक मुद्द्यांनाच हात घातला. कारण आकडेवारी आणि संदर्भ आणि अशा सगळ्या गोष्टींपेक्षा भावनिक आवाहन करून लोकांना आपल्या बाजूनी वळवायचा हा शिवसेनेचा अनेक वर्षांचा हातखंडा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी कोविडची परिस्थिती कशा प्रकारे आटोक्यात आहे आणि धारावीचं जगभरात कौतुक झालेलं वगैरे वगैरे अशा प्रकारची आपली भूमिका असल्याचं सांगितलं. आणि विरोधी पक्षनेते एकीकडे सरकारवर टीका करण्याच्या नादात कोविड योद्ध्यांना बदनाम करत आहेत आणि दुसरीकडे राजभवनावर वारंवार कोविड योद्ध्यांचे सत्कार करत आहेत. म्हणजे एकीकडे कोविड योद्ध्यांना बदनामही करतात आणि दुसरीकडे त्यांचे सत्कारही करतात. ह्या दुटप्पीपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या पत्रकार परिषदेत झाली ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांकडनं आलेलं पत्र ते अनिल परब यांनी वाचून दाखवलं आणि त्याच्यातनं एक असा स्टँड घ्यायचा प्रयत्न केला. खरं तो का घेतला मला कळत नाही, कारण याबाबतची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत मांडली होती की त्याच्यामध्ये आज असं सांगण्यात आलं की पूजा चव्हाणचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्याच्यात त्यांनी पत्र दिलं होतं की आधीच या आत्महत्येमुळे आम्ही शोकाकुल आहोत आणि त्याच्यात अशा प्रकारचे आरोप होणं, अशा प्रकारची चर्चा होणं, त्याच्यातनं आमच्या कुटुंबियांची बदनामी होत आहे. संजय राठोड हे आमच्या समाजाचे मोठे नेते आहे, तिथपर्यंत त्यांनी वाटचाल केली आहे वगैरे वगैरे, तर त्यांना यामध्ये गोवलं जाऊ नये अशी मागणी कोण करतायत? तर पूजा चव्हाणचे कुटुंबीय करतायत. पण हा मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी मांडला की कायदा आपला सांगतो की एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्याचा तपास करणं, त्याला शिक्षा करणं, ही सगळी प्रक्रिया ही राज्य सरकारची असते, पोलीस दलांची असते. ती त्या मृत किंवा ज्याच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला अशा महिलेच्या कुटुंबियांची नसते. आणि त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध आरोपी अशा प्रकारचा खटला उभा राहतो. त्या मृत व्यक्तीचे आईवडील विरुद्ध आरोपी अशा प्रकारचा खटला उभा राहत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी आज आपला खास करून संजय राठोड यांचा बचाव करताना असं दाखवलं की भाजपाचं काम हे आपण म्हणू ती पूर्व दिशा अशा प्रकारचं राहिलेलं आहे आणि एका प्रकारे आपण पोलिसांवर अविश्वास दाखवतोय आणि एखाद्याला लटकवायचंच असं धरून तपास केला जाऊ नये. आणि त्याचा उदाहरणार्थ त्यांनी अगदी स्पष्टपणे नाही म्हटलं, पण कदाचित त्यांचा रोख हा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या झालेल्या आरोपांबद्दल असावा. पेट्रोलच्या मुद्द्यावर त्यांनी विषय काढला आणि त्याच्यातही त्यांनी म्हटलं की खास करून तुम्ही विजेच्या बिलांबद्दल आणि याच्याबद्दल बोलता पण त्याच्याविरुद्ध आंदोलन करता, पण तुम्ही पेट्रोलच्या आंदोलनावर का विषय करत नाही? तिथेही तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी जे सरकारवर आरोप केले होते की महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कर आहेत, कराचं प्रमाण सर्वाधिक आहे, ते प्रमाण महाराष्ट्राने कमी करावं. पण
आपण ते कर कमी करणार किंवा नाही हे सांगायच्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यतः नरेंद्र मोदी आले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती इतक्या होत्या आणि आता त्या इतक्या आहेत, म्हणजे तेव्हा साधारणतः 71 होते आणि आता त्या 100 आहेत, म्हणजे एका अर्थाने नरेंद्र मोदी सरकारच याला जबाबदार आहे अशा प्रकारची भूमिका घेतली. तेलाच्या बाबतीत जसंही म्हटलं की मला असं वाटतं की खास करून मोदी सरकारला असं जाणवतं आहे की तेल स्वस्त करून सामान्य माणसांना दिलासा द्यायच्याऐवजी तेल महाग ठेवायचं, त्याच्यावर आपल्यासारखे मध्यमवर्गीय टीका करतीलही, पण तो तेलावरच्या अतिरिक्त करातनं जो पैसा येईल तो पैसा मुख्यतः कोविड विरुद्धचं जे वॅक्सिन आहे, जी लस आहे ती फुकटात द्यायला, मोफत द्यायला तिचा वापर करावा. उद्यापासनं लसीकरण सुरू होत आहे आणि त्यामुळे आपल्यापैकी खास करून जे 60 वर्षाच्या वरचे आणि 45 वर्षाच्या वरचे ज्यांना कोमॉर्बिडिटीज म्हणजे ज्यांना काही ठराविक आजार आहेत त्यांना हे नम्र आवाहन आहे की त्यांनी कोविनच्या साईटवर जावं, ॲप डाउनलोड करावं किंवा वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून हे लस घेऊन ठेवावी आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ द्यावं. हा तसा व्हिडिओच्या मध्ये हा विषयांतर होतं, पण हे आवश्यक विषयांतर आहे कारण ही लस सुरक्षित आहे आणि त्याच्यामुळे आपण ती लस केंद्र सरकार जवळपास मोफत देत आहे. म्हणजे सरकारी लसीकरण केंद्रांवरती मोफत आहे, खाजगी ठिकाणी ते 250 रुपयाला आहे आणि त्यामुळे ती जरूर घ्यायचा प्रयत्न करा. पण अर्थातच मोदी सरकारचं धोरण त्याबाबत असं दिसतंय की कोविडचं लसीकरण मोफत केलं तर त्याच्यातनं लोकांवर एक जास्त वेळ त्याचा परिणाम होऊ शकेल. पेट्रोलच्या किमतीची झळ मध्यम वर्गाला बसते, ते टीका करतात, सरकारवर टीका करतात, पण 2, 4, 6 महिन्यांनी हा विषय विसरून जातात आणि त्यामुळे ते सरकारचं धोरण असू शकेल. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर केंद्र सरकारला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला आणि भाजपाला सांगितलं की तुम्ही तुमच्या सरकारविरुद्ध आंदोलन करा. तोच विषय कर्नाटकचा असेल, तोच विषय खास करून आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना व्यक्तिगत लक्ष करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटलं. तुमच्या मनातली खतखत जरूर बाहेर काढा, पण कारण नसताना महाराष्ट्राची बदनामी करू नका, स्वतःच्या घरातील काळ म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका. अशा प्रकारचं एक जी टीका मुख्यमंत्र्यांनी केली माझ्या मते तरी ती देवेंद्र फडणवीसांना त्यांच्यासाठी ती असावी आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं देखील एक चांगलं चित्र तुमच्या समोर आलेलं, पण तुम्ही ते भंग केलं. म्हणजे तुम्ही ते मुख्यमंत्रीपद शेअर करायची जे शिवसेना आणि भाजपात जे काही बंद खोली आड जी चर्चा झाली होती आणि वारंवार शिवसेनेचं असं म्हणणं आहे की त्यामध्ये मुख्यमंत्रीपद वाटणी करायची चालू होती आणि ती आठवण त्यांनी आजही देवेंद्र फडणवीसांना करून दिली सरकार स्थापन होऊन 1.25 वर्षांनी देखील. आणि त्याच्यामुळे असं दिसतंय की चित्रा वाघ यांच्या आक्रमक पत्रकार परिषदा आणि त्याच्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी, याच्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे. आता त्यांच्यावर कारवाई होते का, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला जातो का, जर तो गुन्हा नोंदला गेला तर त्यांना अटक होते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं आज मुख्यमंत्र्यांनी टाळलं. त्यांनी भूमिका घेतली की पोलीस तपास करत आहेत, ते तपास करतील, किती मुदतीत काय वगैरे त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. पण त्यामुळे असं दिसतंय की येणारं विधिमंडळाचं अधिवेशन अशाच प्रकारे गाजणार आहे. भाजप सरकारला कोंडीत पकडायचा प्रयत्न करेल आणि राज्य सरकार हे आव्हान कशा प्रकारे पेलतं ते आपल्याला पाहावं लागेल. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH14.